दातार ज्ञान देवा सार चोजविले मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला गोरक्ष बोळला गहिनी प्रती विठ्ठल आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातृं मुनेन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करुणत मन मन दुसरी चरणा संतचिया 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 पांडुरंगाकडून प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्र जननी देवाची ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फूर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिमुदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी माझी बडरे माता वैताली नंदे माझी बडरे माता जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती राम राज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचा एक बालक पाठीचा ताठ कणा करून उभं राहिलं 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहिल्या
आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवनात ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळत झाला जो जे वांछील तो ते लाहो. इतकंच नव्हे तर वसुदैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या नळ्याने मम्मींनी शेरम मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता माऊलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहणार नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडत राहिला. 350 वर्ष महाराष्ट्र एकाच असतेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कोणी तुका जन्माला येतो का, अरे कोणी ज्ञाना जन्माला येतो का, कोणी नामा जन्माला येतो का. 350 वर्ष झाले. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4500 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळिया भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव लागला. भक्ती पुन्हा एकदा अंतरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून गेली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर माईबापांनो गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर विश्वमौली ज्ञानोबरायांमुळे आणि जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबा आहे, कोण विश्वमौली ज्ञानोबा आहे. अरे मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली. ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा रामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन मांडलं. वृक्षवल्लींना सोयरं मांडलं. दगडाचे टाळ केले. पक्षांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करत असताना प्रत्येक अभंगाकडे चंडी पाती प्रत्येक भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, गाथा समजून घेताना किंवा ज्ञानेश्वरी समजून घेताना गाथा आणि ज्ञानेश्वरी इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना किंवा ज्ञानेश्वरी समजून घेताना तिचं 2 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1 चा टप्पा संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा आणि ज्ञानेश्वरी सुद्धा समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथा किंवा ज्ञानेश्वरी काय. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथामध्ये ठेवलं. तसे माझे विश्वमौली ज्ञानोबरायांनी आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या विश्वमौली ज्ञानोबरायांचा अतिशय उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल तर या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे बघा. जगद्गुरु तुकोबरायांनी
या ठिकाणी विश्वमौलिक ज्ञानोबा या अभंगाद्वारे काय सांगतात? प्रस्तुत अभंगाद्वारे विश्वमौलिक ज्ञानोबांनी नाथ परंपरेचं वर्णन केलेलं आहे. नाथ परंपरेचं वर्णन करत असताना विश्वमौलिक ज्ञानोबा म्हणतात की या विश्वामध्ये कुठंच काही नव्हतं. त्यावेळेला या जगताचं ज्ञान, या विश्वाचं ज्ञान आदिनाथ महाराजांकडे होतं. पहिले कोठेच नव्हते काही, प्रस्तावनेत प्रमाण नको, पुढे द्या. विश्वमौलिक ज्ञानोबा म्हणतात की या जगतामध्ये, या जगताचं, या विश्वाचं ज्ञान जर कोणाकडे असेल तर ते आदिनाथ महाराजांकडे होतं. आदिनाथ बाबांकडून ते ज्ञान मच्छिंद्रनाथ बाबांकडे आले आणि मच्छिंद्रनाथ बाबा या विश्वामध्ये मुख्य शिष्य ठरले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, ते मुख्य शिष्य ठरले आणि मच्छिंद्रनाथ बाबांकडून ते ज्ञान गोरक्षनाथ बाबांकडे आलं, गोरक्षनाथांकडे आलं. गोरक्षनाथांकडून ते गहिनीनाथांकडे आलं आणि गहिनीनाथांनी ते ज्ञानरूपी प्रसाद आमच्या निवृत्तीनाथ महाराजांना दिला आणि निवृत्तीनाथ महाराजांकडून आपल्या संप्रदायाच्या त्या ठिकाणी ज्यांनी पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, असे असणारे विश्वमौलिक ज्ञानोबा त्यांच्याकडे या जगताचं ज्ञान आलं. या नाथ परंपरेचं वर्णन विश्वमौलिक ज्ञानोबा या अभंगाद्वारे करतात. विठ्ठल तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणात चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची गुळुंजवाडी पोस्ट बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. ती ज्यांच्यामुळे आली ते असणारे संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब नाथा भांबेरे दादांकडून माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आली. खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतो त्यांचा की ज्या गावामध्ये किंवा ज्या गाडीवरती आतापर्यंत महिलेचं कीर्तनच झालं नाही, त्या गाडीवरती ज्यांनी अट्टहासानं माझं कीर्तन ठेवलं, खऱ्या अर्थाने त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण ज्यावेळेला जी परंपरा गावामधून चालत आलेली असते आणि ती परंपरा मोडून काढून त्या ठिकाणी महिलेचं कीर्तन ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि महिला ही काही सामान्य नाहीये. बघा, तुम्ही या ठिकाणी सगळ्या महिला बसल्यात. खरं तर माझी अशी इच्छा होती याच्यातल्या 4-5 महिला माझ्या पाठीमागे कीर्तनाला उभ्या असाव्या, परंतु असो, उद्या उभा राहा, बरोबर ना. या गावातली परंपरा त्यांनी मोडून काढली, प्रथमतः त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांनी या कीर्तनाकरता खऱ्या अर्थाने जास्त अट्टहास केला, नवे नवे या भागामध्ये नेहमीच कीर्तन असताना ज्यावेळेला या भागामध्ये आमचं येणं असतं त्यावेळेला अतिशय स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे जे माझ्यावरती प्रेम करतात, नवे नवे तुमच्या भागामध्ये जे वृद्ध माता पिता आहेत, त्या वृद्ध माता पित्यांची सेवा जे करतात ते असणारे आमचे देशमुख काका, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. कारण या नारदाच्या गादीवरून आम्ही फक्त बोलू शकतो, पण खऱ्या अर्थाने सेवा कशी करावी हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. बघा, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून नाव सुचवलं ते असणारे आमचे निलेश भाऊ, त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले, कार्यक्रमाला सजावणारे धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे बंधू, ज्यांना खऱ्या अर्थाने आमच्या भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रातले पुरुषोत्तम पाटील म्हटलं जातं किंवा आवाजाचे जादूगार म्हटलं जातं, असे असणारे हरिभक्तपरायण संभाजी महाराज पवार, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे सुंदर अशी चाल ज्यांनी गायली ते असणारी, नाव काय दादा, गौरव महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे जालिंदर महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे इकडे उभे असलेले गायनाचार्य संपूर्ण टाळकरी वृंद बालगोपाळ असतील. त्याचप्रमाणे 2 मृदुंगाचार्य, साक्षात ज्यांच्या हातामध्ये सरस्वती माता विराजमान आहे असे असणारे मृदुंगाचार्य, नाव काय, विश्वास महाराज. वा, जोरदार टाळी वाजवा. गावामध्ये कलाकार निर्माण होणं किंवा ते घडवणं ही काही सोपी गोष्ट नसते. बघा, तुमच्या गावातल्याच अभिमान म्हटला. त्याचप्रमाणे दिनेश महाराज, तुमचं नाव राहिलं, विशाल महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून सर्वांच्या आठवणीत राहणारे ते असणारे निलेश दादा, निलेश दादाच ना, बरोबर, नाव लक्षात राहिले माझ्या, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा असतील. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर आज कीर्तन प्रवचन करते, ज्यांच्या पुण्याईनं
खऱ्या अर्थाने आज या नारदाच्या गाडीवरती उभी आहे ती माझी आई, ती पण कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या निलेश भाऊंचे घरचे ताई असतील त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे माझे पतिदेव सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून अधिक विस्तार न करता विश्व मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौलिक नारोदपर आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबाई आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत मंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पवन स्मृतीला स्मरून त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मवीर ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या पवन स्मृतीला स्मरून त्याचप्रमाणे रमतेराम दिघे बाबा यांच्या पवन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली तळवळ्यांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. लक्षपूर्वक एका आज या ठिकाणी मी परिहार दिला. आता बघा बरं का, तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का. बरं का, लक्षात येते ना तुमच्या? हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही. मागे बसले टेन्शन नाही आला, हसवण्याचा प्रयत्न करणार नाही म्हटल्यावर. कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते की कीर्तन हे हसण्याकरता असतं. परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, आवडलं तर टाळी द्या. बघा, माझं प्रामाणिक मत सांगते, कथा व कीर्तन हसने के लिए होते. कथा और कीर्तन हसने के लिए होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हुए ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असते. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका. कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील बघा. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. मी तुम्हाला संतांचं हृदय उलगडून दाखवणार आहे आणि त्याच्याकरता माझी कीर्तन आहे. बघा, संतांच्या अंतकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरवायचे. कारण ज्यावेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो, हा कोणाच्या शब्दावरती बसतो? कोणाच्या शब्दावरती बसतो? संतांच्या शब्दावरती. संतांच्या शब्दावरती जमलेला समाज असतो आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत माई बापांनो. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव विश्वमौली तळवळे आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याच्यामध्ये एखादा शब्द माझा वाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबाई आहे. आणि म्हणून ज्याने विश्वमौली तळवळ्यांच्या हाताला धरलं, ज्याने जगद्गुरु तुकोबाईंच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व म्हणजे काय माहिती? अमानित्व शब्दाची व्याख्या सांगते तुम्हाला. अमानित्व शब्दाची व्याख्या विश्वमौली तळवळे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाही त्याला म्हणायचं अमानित्व. आणि माणसाने जीवनामध्ये कोणाला मानू नाही बरं का. मानावं ते फक्त संतांना आणि त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला. कारण ज्याने संतांच्या हाताला धरलं त्यानं अमानित्व प्राप्त केलं. जे कोणाला मानतच नाही त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाहीत. महाराज मंडळी सुद्धा कोणाला मानत नाही बरं का. लोक आम्हालाही म्हणतात ताई तुम्ही कोणाला मानत नाहीत. आता काय म्हणायचं सांगा ना. आणि मानलं ना विश्वमौली तळवळ्यांना आणि जगद्गुरु तुकोबाईंना. वारकरी संप्रदायाचा प्रचार कसा ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर करत असतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबाईंनी धरले तर एका हाताला विश्वमौली तळवळ्यांनी धरले. विश्वमौली तळवळे आमची माय आहे तर जगद्गुरु तुकोबाई आमचे बाप आहे. आणि म्हणून त्या माय बापाच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरवत असताना आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग विश्वमौली तळवळ्यांचा आहे. आणि निमित्त या ठिकाणी नाथांच्या सप्ताहातील कीर्तनाचं आहे. बघा, माझं एक एक वाक्य एक एक शब्द लक्षपूर्वक आहे का. नाथांच्या सप्ताहातील कीर्तनाचं या ठिकाणी निमित्त आहे म्हणून नाथ परंपरा मी तुम्हाला सुरुवातीला सांगून जाते. भागवतामध्ये आलेल्या माहितीनुसार किंवा भागवतामध्ये मी केलेल्या वर्णनानुसार अभ्यासानुसार वृषभदेवाचे एकूण 100 पुत्र होते. बघा, लक्षपूर्वक आहे का. वृषभदेवाचे एकूण 100 पुत्र होते. त्याच्यामधले 9 विरक्त होते. आणि ते जे 9 विरक्त होते त्यांना 9 नारायण असं म्हटलं जायचं. त्याच्यातलं पहिल्याचं नाव आहे कवी, दुसऱ्याचं नाव आहे हरी, तिसऱ्याचं नाव आहे अंतरिक्ष, चौथ्याचं नाव आहे प्रबुद्ध, पाचव्याचं नाव आहे पिंपलायन
6व्याचं नाव आहे त्या ठिकाणी अविर्भूत्र, 7व्याचं नाव आहे दुर्मिळ, 8व्याचं नाव आहे चमस आणि 9व्याचं नाव आहे करभंजन. असे 9 नवनाथ त्या ठिकाणी होऊन गेले बघा. नवनाथ किंवा नव नारायण हेच पुढे भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार या कलियुगामध्ये त्यांनी नवनाथ म्हणून अवतार घेतला. त्याच्यातला पहिला जो आहे मच्छिंद्रनाथ नावाने अवताराला आले, दुसरे गोरक्षनाथ नावाने अवताराला आले, तिसरे जालिंद्रनाथ नावाने अवताराला आले, चौथे कानिफनाथ नावाने अवताराला आले, पाचवे चरपटनाथ नावाने अवताराला आले, 6वे नागेशनाथ नावाने अवताराला आले, 7वे रेवणनाथ नावाने अवताराला आले, 8वे त्या ठिकाणी भरतरीनाथ नावाने अवताराला आले आणि 9वे गोरक्षनाथ नावाने अवताराला आले. असे नवनाथ या संप्रदायामध्ये सांगितले बघा. आणि विश्वमौली तनोकरांनी या अभंगाद्वारे वर्णन केले की खऱ्या अर्थाने या जगताचं ज्ञान ज्यांच्याकडे होतं त्यांना आदिनाथ म्हटलं जातं बघा. जेव्हा या पृथ्वीवरती कुठेच काही नव्हतं, या जगतामध्ये या विश्वामध्ये कुठंच काही नव्हतं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जे ज्ञान होतं ते भगवान शिवशंकराकडे म्हणजे आदिनाथ महाराजांकडे होतं. चंद्र सूर्य तारे असं कुठंच काही नव्हतं या जगतामध्ये. त्यानंतर तेथे एक ढालगज निर्माण झाले, तिने पहा एवढी ख्याती केली. मग जेव्हा कुठंच काही नव्हतं, म्हणजे हे जगत सगळं शून्य होतं, त्यावेळेला एक होता, त्याचं नाव आदिनाथ आहे बघा. लक्षपूर्वक आहे का? तुमच्या लक्षात येते ना? जेव्हा कुठंच काही नव्हतं त्यावेळेला आदिनाथ होता. मी तुम्हाला थोडंसं सोपं करून सांगते बघा. लक्षपूर्वक आहे का? कल्पना करा, माझ्याकडे एक आहे बरं का, माझ्याकडे एक आहे. आता माझ्याकडे एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शून्य घाला. समज या ठिकाणी कल्पना करा, निलेश भाऊंनी मला एक शून्य दिला ना, निलेश भाऊंनी मला एक शून्य दिला. आता शून्य दिल्यानंतर त्याचे किती झाले? 10 झाले बरोबर. आता निलेश भाऊंनी शून्य दिला, देशमुख काका तुम्ही एक मला शून्य देता त्याच्यावरती. काकांनी एक शून्य दिला, मोकळ्यापणाने देऊन टाका, कारण कीर्तन संपल्यानंतर पाकिट आलं तुमचं शून्य मी तुम्हाला परत देऊन टाकेल, चालेल ना? मोकळ्या मनाने देऊन टाका. काकांनी एक शून्य दिला, आता किती झाले? हिशोब करा बरं का, 100 झाले. आता एवढा सुंदर पखवाज वाजवता यांचं मोकळं म्हणे, यांनी एक शून्य मला देऊन टाकला. आता किती झाले? 1000 झाले बरोबर. या पखवाजांनी एक शून्य मला दिला, आता किती झाले? 10,000 बरोबर. आता आमचे संभाजी महाराज आहेत, एवढं सुंदर गायन करतात, त्यांनी मला एक शून्य दिला ना, मोकळ्या मनाने देऊन टाका. शून्यच माहित आहे तुम्हाला, काय पाकिट नाही माहित आहे तुमचं, बरोबर ना? हा, शून्य त्यांनी एक देऊन टाकला, आता किती झाले? 1,00,000 झाले बरोबर. आता त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली त्या महाराजांनी मला एक शून्य दिला, आता किती झाले? 10,00,000. आता सर्वांनी मला एक एक शून्य दिला, एक एक शून्य देत देत माझा आकडा 1 अब्जापर्यंत गेला. त्याच्या पुढचा हिशोब मला येत नाही, तुम्हाला येत नाही, बरोबर ना? आता 1 अब्जापर्यंत
माझा आकडा गेला, माझ्याकडे शून्य होता. लक्षपूर्वक ऐका बरं का, माझ्याकडे शून्य होता, सर्वांनी मला एक शून्य दिला. आता ज्यांनी ज्यांनी मला शून्य दिला त्यांचे मी धन्यवाद मानते, त्यांचं ऋण व्यक्त करते, त्यांचे आभार मानते आणि माझा एक मी आता बाजूला काढून घेते. आता किती राहिले? माझा एक मी बाजूला काढल्यानंतर सगळे शून्य शून्यात जमा झाले. म्हणजे शून्य हे जगत आहे आणि एक म्हणजे आदिनाथ आहे. बघा लक्षात घ्या, एक म्हणजे आदिनाथ आहे. हे सगळं जगत शून्य आहे. जगत शून्य म्हणजे शून्य शून्यात जमा झाले. आदिनाथ एक आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती या विश्वामध्ये जेव्हा कुठंच काही नव्हतं त्यावेळेला आदिनाथ होते. ते ज्ञान त्यांच्याकडे होतं. म्हणजे तेच भगवान शंकर आहेत बघा. आणि भगवान शंकरापासून ही खऱ्या अर्थाने परंपरा निर्माण झाली. भगवान शंकराने या विश्वाचं ज्ञान, या जगताचं ज्ञान त्या ठिकाणी माता पार्वतीला सांगत असताना ते आमच्या मच्छिंद्रनाथ महाराजांकडे आलं. मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी मुख्य शिष्य ठरले आणि या जगताच्या कल्याणाकरता ते सर्व ज्ञान या जगतामध्ये त्यांनी वाटून टाकलं. हेच महाराज सांगतात अभंगाच्या पृथ्वी तलावरचे सगळे या विश्वातले जे सिद्ध आहेत त्या सिद्धांचा मुख्य शिष्य कोण ठरले? आदिनाथ महाराज. आदिनाथ महाराज म्हणजे भगवान शिवशंकराचं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकर इतकं भोळं दैवत आहे. माय पण इतकं भोळं दैवत आहे, आपण सहज एखाद्याला म्हणतो हे आमचे भोळे महादेव आहेत. बरोबर ना? माणसं बोलता बोलता म्हणतात हे आमचे भोळे महादेव आहेत. माणसं जरी नाही म्हटले तरी पार्वत्या म्हणत असतात ना घरी, हे आमचे भोळे महादेव आहेत. घरात पतीला म्हणत असतात बघा. तसे भगवान शंकर भोळे महादेव आहेत म्हणून ते सहज माता पार्वतीला हे ज्ञान सांगत असताना ते मच्छिंद्रनाथ महाराजांकडे ज्ञान आलं. मच्छिंद्रनाथ महाराज या विश्वातले सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी ठरले, सर्वश्रेष्ठ किंवा मुख्य शिष्य ठरले. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म त्या ठिकाणी मच्छीच्या पोटातून झालेला आहे बघा. मच्छीच्या पोटातून त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना मच्छिंद्रनाथ म्हटलं जातं. त्यांचा जन्म मच्छीच्या पोटातून झाला. मुख्य शिष्य ते ठरले. नव्हे नव्हे या विश्वातले सर्वश्रेष्ठ संत ते ठरले, कारण त्यांचं कार्य तितकं मोठं होतं बघा.
जो मोठा असतो त्याचं कार्य मोठं असतं, जो मोठा असतो त्याचे विचार मोठे असतात, जो मोठा असतो त्याचं उद्दिष्ट मोठं असतं, नवे नवे जो मोठा असतो त्याची कीर्ती मोठी असते बघा. आपले मोठं होण्याकरता आपले विचार मोठे असावे लागतात. असं कोणी पण मोठं होत नाही बरं का. विचार फार उच्च असावे लागतात त्याच्याकरता. आता विचार काही काही लोकांचे इतके बेकारटे झालेत बघा. काही काही लोक सप्त्याला 51 रुपये वर्गणी देतात आणि सप्ताह झाला की हिशोब मागायला येतात. बरोबर ना. जे 50,000 51,000 वर्गणी देतात ना त्याचं काही नसतं बरं का. परंतु जे 51 रुपये वर्गणी देतात ना ते फार बेजारी करतं. 51 रुपये वर्गणी देतं, फुकट पावण्याला वेळेस पंक्तीला जेवायला येतं, घरच्या कुत्र्याला वाढवून घेऊन जातं आणि सप्ताह संपला की विचारायला येतं किती शिल्लक राहिले. असा जर कोणी असेल ना, असा जर कोणी असेल ना ऐका, तर त्याला सांगायचं हे तुझे 51 रुपये घेऊन जा, परत काही विचारायला येऊ नको. हा, हे काही महाभाग कामाचे नसतात बघा. म्हणून विचार मोठे असावे लागतात. मोठे होण्याकरता विचार मोठे असावे लागतात. मच्छिंद्रनाथ महाराजांचे विचार मोठे होते, त्यांचं उद्दिष्ट मोठं होतं, त्यांचं कार्य मोठं होतं, नवे नवे त्यांची कीर्ती सुद्धा मोठी होती. हे मोठे झाले आणि मोठे झाले सर्वश्रेष्ठ संत ठरले आणि ते विचार करू लागले की आपल्याकडचं ज्ञान आपण कोणाला द्यावं. देण्याकरता योग्य व्यक्ती असला पाहिजे. योग्य व्यक्ती नसेल तर त्याचा विपर्यास होत असतो बघा. योग्य ठिकाणी योग्य त्या गोष्टी दिल्या तरच त्या योग्य कारणाला लागत असतात. आता कोरोनाच्या काळामध्ये आई वडील मुलांना मोबाईल द्यायचे, म्हणायचे बस अभ्यासाला. आता त्या अभ्यासाला बसत होते का? सगळेच मुलं काय प्रामाणिकपणे अभ्यास करायचे का? अभ्यासाला मोबाईल घेऊन त्या ठिकाणी ते गेम सुद्धा खेळायचे. म्हणजे देणारा त्या ठिकाणी योग्य व्यक्तीला देणारा असावा, योग्य ज्ञान असावं. मच्छिंद्रनाथ महाराज विचार करू लागले की आपल्याकडे जे ज्ञान आहे या जगताचं, या विश्वाचं ज्ञान कोणाला द्यावं शोधत होते. शोधत असताना यात्रा करत करत निघाले बघा. वृक्षपूर्वक ऐका बरं का. शोधत असताना यात्रा करत करत निघाले आणि यात्रा करत करत असताना फिरत फिरत असेच एका गावामध्ये गेले. आता ज्या गावामध्ये ते गेले, गावात गेल्यानंतर एक कुटुंब त्यांनी पाहिलं. अतिशय दुःखी झालेलं कुटुंब होतं बघा. जे समाजाच्या दुःखाने दुःखी होतात. वाईट वाटलं मच्छिंद्रनाथ बाबांना, अतिशय वाईट वाटलं. कारण संत हे समाजाच्या दुःखाने दुःखी होत असतात आणि समाजाच्या सुखाने सुखी होत असतात बघा. अतिशय वाईट वाटलं. चेहऱ्याकडे पाहिलं त्या स्त्रीच्या, ती भिक्षा घेऊन घरातून बाहेर आली. मच्छिंद्रनाथ बाबांना भिक्षा वाढली आणि भिक्षा वाढल्यानंतर काय चाललं होतं आपलं? तिकडं नका बघू, इकडं बघा. इकडं कीर्तन चाललंय. काय चाललं होतं? कीर्तन. वा वा वा, बरोबर. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बाबा एका गावामध्ये फिरत फिरत तीर्थयात्रा करत असताना गेले. गेल्यानंतर ज्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये पाहिलं एक कुटुंब अतिशय दुःखी झालेले. त्या कुटुंबाच्या समोर गेले. त्या ठिकाणी ती घरातली जी स्त्री होती ती भिक्षा घेऊन आली महाराजांना देण्याकरता. भिक्षा घेऊन बाहेर आल्यानंतर त्या मातेकडे पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ बाबांनी विचारलं, माते, चेहऱ्यावरती दुःख दिसतंय, दुःख काय तुझ्या जीवनामध्ये? दुःख काय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्त्रीनं सांगितलं, माझ्या जीवनामध्ये पैसा, संपत्ती, सगळ्या गोष्टी वैभवशाली आहेत. कुठल्या गोष्टीची मला कमी नाही, संपत्तीची काही कमी नाही, परंतु संतती नाही सांगितलं. संतती नाही म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ बाबांनी विचार केला काय करावं. संतती नाही म्हटल्यानंतर त्यांच्या झोळीतला भस्म काढला. नाथांकडे जर कुठली वैभवता असेल, कुठली संपत्ती असेल तर तो त्यांच्याकडे असलेला भस्म असतो बघा. आपल्याला जसा पैसा आवडतो, प्रॉपर्टी आवडती, संपत्ती आवडती, नाथ बाबांना तसा कुठलाही त्या ठिकाणी लवलेश नसतो. प्रॉपर्टीचा, पैशाचा, संपत्तीचा. त्यांच्याकडे जर संपत्ती कोणती असेल तर तो भस्म असतो. तो भस्म त्यांनी हातामध्ये घेतला. भस्म सूर्याकडे दाखवला, अभिमंत्रित केला आणि भस्म अभिमंत्रित केलेला त्या स्त्रीला दिला आणि तिला दिल्यानंतर सांगितलं, हा भस्म खाल्ल्याने तुला पुत्र प्राप्ती होईल. आता भस्म खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होईल म्हटल्यानंतर आनंदामध्ये अतिशय आनंदी झाली. बाबा निघून गेले. बाबा निघून गेल्यानंतर आता स्त्रियांचा स्वभाव हळवा असतो बघा. तिने विचार केला आपण थोड्या वेळानं खाऊ. पदरामध्ये तो भस्म बांधून ठेवला आणि शेजारणीकडे गेली. आता शेजारणीकडे गेल्यानंतर शेजारणीला सांगितलं, अतिशय आनंदामध्ये म्हटली, आता मलाही संतती होणार आहे, मलाही पुत्र प्राप्ती होणार आहे. त्या शेजारणीनं विचारलं, कसं काय पुत्र प्राप्ती तुला होणार आहे?
तिनं सांगितलं, एक योगी नाथपंथी दारामध्ये आले होते, त्यांनी मला हा भस्म दिलाय आणि हा भस्म मी खाल्ल्यानंतर मला पुत्र प्राप्ती होणार आहे. त्यावेळेला ती शेजारी जरा अतिशोक्ती होती. सल्ला देणाऱ्याचं कधी ऐकायचं नाही बरं का, फुकटचे सल्ले फार महागात पडत असतात. त्या ठिकाणी तिनं सल्ला दिला, म्हटली बुवा लोकांच्या नादी लागून कुठं पुत्र प्राप्ती होत असते का म्हटली, भस्म खाल्ल्याने कुठं पोरं होत असतात का म्हटली, दे फेकून म्हटल्यानंतर आता तिनं तो सल्ला ऐकला आणि अतिशय अमृतासारखा असणारा तो नाथांचा भस्म तिनं कचरा समजून फेकून दिला. आता तो भस्म फेकून दिला, उकिरड्यामध्ये पडला आणि उकिरड्यामध्ये तो पडलेला भस्म, तिने फेकून दिलेला भस्म, त्याचं प्रायश्चित्त तिला 12 वर्षानंतर भोगावं लागलं. 12 वर्षाने परत मच्छिंद्रनाथ बाबा त्या रस्त्याने त्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर विचार केला की 12 वर्षापूर्वी आपण ज्या गावामध्ये आलो होतो, दुःखी कुटुंब आपण पाहिलं होतं, ज्या स्त्रीला आपण पुत्र प्राप्ती करता संतती करता भस्म दिला होता, ते हेच गाव आहे का? खात्री करून घेतली हेच घर आहे का? त्या घराच्या समोर गेले. समोर गेल्यानंतर आवाज दिला, माते भिक्षाम देही. आवाज दिल्याबरोबर त्या ठिकाणी ती माता बाहेर आली. आता बाहेर आल्यानंतर भिक्षा घेऊन आली, हातातली भिक्षा पाहिली आणि मच्छिंद्रनाथ बाबांनी विचारलं, ही भिक्षा मला नकोय. सांगितलं, ही भिक्षा मला नकोय. मग तुम्हाला कसली भिक्षा पाहिजे? सांगितलं, 12 वर्षाचा तुझा पुत्र झालाय, तो पुत्र घेऊन ये म्हटले. 12 वर्षाचा पुत्र आवाज झालाच नाही तर आणू कुठून? खोटं बोलू नको म्हटले, तुला 12 वर्षाचा पुत्र झालाय आणि खोटं बोलतेस? नाही हो, मी खोटं कशाला बोलू म्हटले, झालाच नाही तर आणू कुठून? नाथांनी सांगितलं. मच्छिंद्रनाथ बाबा म्हटले, कुठे पाहुण्यांकडे गेला असेल, भावाकडे गेला असेल, बोलून आण त्याला आणि माझ्या स्वाधीन कर, मला तुझी भिक्षा नकोय. खोटं बोलतीस? रागवले मच्छिंद्रनाथ बाबा. रागवल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्त्रीने हात जोडले, क्षमा करा म्हटले, मी तो भस्म खाल्ला नाही. भस्म खाल्ला नाहीस? मग केलं काय त्या भस्माचं? केलं काय म्हटल्यानंतर तिने सांगितलं, फेकून दिला. फेकून दिला? कुठं फेकून दिला? समोर हा बोट केलं आणि त्या उकिरड्यावरती फेकून दिलाय म्हटले. आता उकिरड्यावरती फेकून दिलाय. त्या ठिकाणी पाहिलं मच्छिंद्रनाथ बाबांनी आणि आवाज दिला, गोरख गोरख असा आवाज दिल्याबरोबर आतून आदेश असा आवाज आला. आदेश असा आवाज झाल्याबरोबर त्या स्त्रीला सांगितलं, जा म्हणले खोरं आणि ते घेऊन ये, याच्यामध्ये तिथे पुत्र आहे. ते सगळं शेणाचं गाईचं जे त्या ठिकाणी उकिरडा होता, तो उकिरडा उकरला आणि तिथून गोरक्षनाथ महाराज प्रकट झाले. बघा, गोरक्षनाथ बाबा प्रकट झाले 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर प्रकट झाले म्हणून गोरक्षनाथ बाबांचा प्रकट दिन केला जातो बरं का, जन्मदिन केला जात नाही. त्या ठिकाणी जन्मदिन होत नाही, कारण ते 12 वर्षानंतर प्रकट झाले. गाईच्या शेणातून ते प्रकट झाले म्हणून त्यांचं नाव गोरक्षनाथ ठेवलं गेलं. आणि गोरक्षनाथ बाबांना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बाबा सोबत घेऊन गेले. सोबत घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी दीक्षा मच्छिंद्रनाथ बाबांनी गोरक्षनाथ बाबांना दिली आणि त्या दीक्षामधून या विश्वाचं, या जगताचं ज्ञान माझ्या मच्छिंद्रनाथ बाबांनी गोरक्षनाथ बाबांना दिलं. तो बोध त्यांनी
मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती नाथ परंपरा तुमच्या लक्षात आली बघा. लक्षात घ्या, आदिनाथ महाराजांकडून ते ज्ञान मच्छिंद्रनाथ महाराजांकडे आलं. मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या ज्ञानाचा बोध गोरक्षनाथ बाबांना केला. गोरक्षनाथ बाबांकडून ते ज्ञान त्या ठिकाणी गहिनीनाथांकडे आलं. गहिनीनाथांनी तो ज्ञानरूपी प्रसाद माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना दिला आणि निवृत्तीनाथ महाराजांनंतर त्या ठिकाणी या पृथ्वी तलावरती एक कैवल्याचा पुतळा प्रकट झाला. कैवल्याचा पुतळा प्रकट झाला. कैवल्याचा चैतन्याचा जिवाळा ज्यांना खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ते विश्वमोठी दारोपाय अवतार आला. विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला आणि विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्या उदरामधून माझ्या विश्वमोठी दारोबाईचा जन्म झाला. मायबापांना कसा जन्म झाला ऐका. ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह व्हावा, एकच नाव ठेवा. ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्यानंतर अगदी काहीशा कालावधीमध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारतात, अगं रुक्मिणी, संसारामध्ये माझं मन रमत नाही ग, संसारामध्ये माझं मन रमत नाही. रुक्मिणी काय करावं? अगं संन्यास घ्यावा असं वाटतोय. रुक्मिणी काय करावं? संन्यास घ्यावा असं वाटतोय म्हटल्याबरोबर रुक्मिणी मातेला वाटावं पतिदेव चेष्टा करतात, पतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं, हसत मुखाने पुन्हा कामाला लागावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं, पुन्हा प्रश्न विचारावा, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संसारामध्ये माझं मन रमत नाही ग. आता एक नाही दोन नाही, रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. रोजचा प्रश्न झाला होता. एक दिवस रागावलेल्या अवस्थेमध्ये माझ्या रुक्मिणी माता असताना विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात आणि प्रश्न विचारतात, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्या बरोबर, जा तुम्हाला संन्यास घ्यायचा नंतर खुशाल
पडत्या फळाची आज्ञा पाळावी त्याप्रमाणे विठ्ठलबंत गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करतात. आडवत नाही रुक्मिणी माता पतीवरती निष्ठा आहे, अपार प्रेम आहे असं वाटतं. आज नाही उद्या नाही एक ना एक दिवस नक्की परत येतील. आडवत नाही गावामध्ये कोणी ऋषीवरी आले, कोणी साधू पुरुष आले, त्यांची पूजा करायच्या, झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, पतीची मागणी देवाकडे करायच्या. असे 12 वर्ष उलटून जातात. 12 वर्ष उलटून गेल्यानंतर त्या गावामध्ये ज्यांच्याकडे संन्यास घेतलेला असतो ते श्रीपाद स्वामी गावामध्ये येतात. चैतन्य नावानं त्या ठिकाणी विठ्ठलबंतांनी संन्यास घेतलेला होता. गावामध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करण्याकरता जातात. पूजा अर्चा होते आणि चरण स्पर्श करण्याकरता ज्यावेळेला रुक्मिणी माता खाली वागतात ना त्यावेळेला ऋषीवरी आशीर्वाद देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वादाचे बोल कानावरती पडतात. साईबाबांना डोळ्यामध्ये पाणी येतं. डबडबल्या डोळ्याने ऋषीवर्यांकडे पाहतात. ऋषीवर्य विचारतात, बाई ग सुवासिक दिसतेस, कपाळी कुंकू आहे, डोळ्यामध्ये पाणी कशा करतात? सांगितलं जातं कपाळी कुंकू आहे सुवासिने, परंतु जीवनात दुःख पोटी पुत्र नाही आणि पतिदेवांनी संन्यास घेतला. पतिदेवांनी संन्यास घेतला म्हटल्यानंतर विचारतात तुझे पती दिसतात तरी कसे, वर्णन तरी सांग. वर्णन तरी सांग म्हटल्यानंतर वर्णन सांगायला सुरुवात करतात. उगवती वाणी सात्विक तेज डाव्या बाजूच्या खांद्यावरती तुळशीपत्राचं अक्षर आहे. वर्णन ऐकल्यानंतर लक्षात येतं की यांना कुठेतरी पाहिलं. 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी लक्षात येतं की अशाच वर्णनाचा कोणीतरी मी पाहिला. सांगितलं जातं बाई ग काळजी करू नको, तुझे पती नक्की परत येतील. आनंदाने घरी जातात, स्वयंपाक करतात, आईवडिलांना सांगतात ऋषीवर्यांनी सांगितले तुझे पती नक्की परत येतील. त्या ठिकाणी ऋषीवर्य त्यांच्या कुटियामध्ये निवासस्थानी जातात आणि विठ्ठलबंतांना सांगतात जोपर्यंत पुत्र ऋणात मुक्त होत नाहीस ना तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जातात, आनंदाने संसार करतात. त्या संसार वेळेवरती 1 नाही 2 नाही 3 नाही 4 फुले उमलतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाव सुद्धा किती गोंडस असतात ना. अरे संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्ती, संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्ती, निवृत्त झाल्यानंतर मिळते ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली मार्ग सोपा होतो म्हणून सोपान देव, आणि एकदा का मार्ग सोपा झाला मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नाव सुद्धा त्याची गोंडस असतात. समाज हा समाज असतो ना, समाजाने कहाणी हिरवावं, संन्यासाचे पुरव म्हणून हिरवावं आणि आई वडिलांचा अंतःकरणाला अतिशय वाईट वाटावं, वेदना व्हाव्यात आई वडिलांचा अंतःकरणाला. विठ्ठलबंतांनी विचार करावा माझ्या मुलांना समाजामध्ये मनानं सन्मानाने जगता यावं याच्याकरता काहीतरी करायला हवं. या धर्म मार्तंडांनी त्या ठिकाणी मुलांनाही सोडलं नाही हो. आळंदीच्या कर्मठ लोकांनी माझ्या ज्ञानदादाला, माझ्या मुक्ताईला, निवृत्ती दादाला आणि सोपान दादाला सुद्धा सोडलं नाही. माता पिता विचार करताय काय करावं. पैठणला जावं, आळंदीचे लोक आपल्याला न्याय देणार नाहीत. पैठणच्या त्या ठिकाणी धर्म मार्तंडांना न्याय मागावा. विठ्ठलबंतांनी पैठणला जावं, त्या ठिकाणी न्याय मागावा, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा. परंतु त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात यावं तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या मुलांनी समाजामध्ये मानाने सन्मानाने जगावं याच्याकरता तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल म्हटल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता विचारतात मी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर आमच्या मुलांचा छळ थांबेल का नाही थांबणार, का नाही थांबणार. वाक्य ऐकल्याबरोबर आनंद होतो, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात. मी प्रायश्चित्त घेतल्यानंतर जर माझ्या मुलांना समाजामध्ये मनाने सन्मानाने जगता येत असेल तर जगून तरी काय फायदा. विठ्ठलबंतांनी आळंदीला यावं, त्या पैठणच्या धर्मपीठाचं पत्र रुक्मिणी मातेला दाखवावं. रुक्मिणी मातेला ते पत्र वाचावं. मी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेऊ देणार नाही. ही लेकरं माझ्या उदरातून जन्माला आली ना याच्यामध्ये तुमचा दोष नाही, याच्यामध्ये माझा दोष. मी देहांत प्रायश्चित्त नाही ग रुक्मिणी, तुला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. एक वेळ बाप नसला तर चालेल परंतु लेकरांकरता आई असली पाहिजे. आई लागते लेकरांना, तू देहांत प्रायश्चित्त घेऊ नकोस. मी रात्रभर चर्चा चालू आहे परंतु विचार केला की दोघांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. दोघांचं ठरलं उद्या सकाळी लवकर उठायचं, लेकरांना गोड गोड स्वयंपाक बनवायचा आणि उद्या संध्याकाळी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. सकाळी सकाळी रुक्मिणी माता बघते आजचा मुलांना शेवटचा दिवस. ज्ञानदादाला सांगते ज्ञानदादा
रात्र जवळ आल्यानंतर रात्र भावी निवृत्ती दादा झोपलेला आहे, सोपाट दादा झोपलेला आहे, माझी मुलीशी मुक्ताई 5 वर्षाची झोपलेली आहे आणि विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला सांगावं, रुक्मिणी आपल्याला निघायला हवं. एवढ्याशा मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवत असते. उद्या माझी मुक्ता आई म्हणून कोणाला हात मारेल, उद्या माझा नानदा आई म्हणून कोणाला हात मारेल, बाबा म्हणून कोणाला हात मारेल. विठ्ठल पंत सांगतात, अगं रुक्मिणी, तुझ्या डोळ्यातले अश्रू जर त्या लेकरांच्या डोक्यावरती पडली ना तर ती लेकरं जागी होतील, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. रुक्मिणी मातेच्या हाताला धरतात आणि ते जोडपं आपल्या लेकरांचा छळ थांबावा म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतो इंद्रायणाच्या डोहावर. मात्या त्यांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर 6 महिने जवळ उलटून जातात. 6 महिने गेल्यानंतर दीपावलीचा सण जवळ येतो आणि दीपावलीचा सण जवळ आल्यानंतर माझी मुलीशी मुक्ताई विचार करते, आई बाबांना जाऊन 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये माझ्या भावंडांनी गोड काही खाल्लं नाही. उद्या भाऊबीज येणार आहे. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या सोपाळ दादाला, माझ्या निवृत्ती दादाला मला ओवाळायचं. मग त्यांच्या करता काहीतरी गोड बनवावं, मांडे करण्याची इच्छा मुक्ताईला होते. सकाळी सकाळी लवकर उठते, कुंभारवाड्यात जाते. आपल्या आईशी घनिष्ठ संबंध असलेली कुंभारी मावशी आवाज देते तिला, कुंभारी मावशी, दीपावलीचा सण जवळ आलाय, माझ्याशिवाय माझ्या भावंडांना कोण थोडं खाऊ घालणार, त्यांना मांडे खाऊ घालावं म्हणते. खापर मिळेल का मांडे करण्यात, खापर मिळेल का म्हटल्यानंतर कुंभारणीनं सांगावं, थांब थोडा वेळ, माझ्या हातातलं काम झालं की मी तुला खापर देते. परंतु तितक्यात आळंदीचे विद्वान पंडित असणारे विसोबा त्या ठिकाणी येतात पणत्या नेण्याकरता. आणि विसोबा म्हणतात, संन्याशाची कार्टी मुक्ताबाई आहे ना तू, संन्याशाची कार्टी नका हो म्हणून कशा करता आलीस, आळंदीमध्ये प्रवेश नाही सांगितलंय ना, कशा करता आलीस. मुक्ताईने सांगावं, माझ्या ज्ञानदादाला मांडे खाऊ घालायचे. संन्याशाची कार्ट तुम्हाला मांडे खावेसे वाटतात. कुंभारणीला सांगितलं, खबरदार यांना खापर देशील तर, खबरदार यांना खापर देशील तर, आणि जोरात मुक्ताईच्या कानाखाली मारावी, त्याचे केस ओढावे. किती अंतकरण त्या ठिकाणी दुःखी झालं असेल. डस डसा मुक्ताईने रडावं, रडत रडत घरी जावं, झोपडीकडे जावं. माझ्या ज्ञानदादाने मुक्ताईला रडताना पाहावं आणि विचारावं, मुक्ते कुठं गेली होती सकाळी सकाळी, खापर आणायला गेले होते दादा. विचार केला, उद्या तुम्हाला मांडे खाऊ घालावे, खापर दिलं नाही तुला, कुंभारी मावशी देत होती, तिनं सांगितलं देते, परंतु येसोबा काकांनी मला मारलं, माझ्या कानाखाली मारली, अंतकरण रक्त वपाळ झालं माऊलींचं. डस कसा माऊली रडायला लागले, क्रोध त्या ठिकाणी जागा झाला. माऊली म्हणतात, मुक्ते तुला मांडे खायची इच्छा झाली ना, कर स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाकाची तयारी कर, तुला मांडे खायचे ना. अरे त्यांना खापर नाही आणि स्वयंपाकाची तयारी, मांडे भाजायचे होते, त्याची काळजी करू नकोस. स्वयंपाकाची तयारी केली आणि माझ्या माऊलींची ताकद इतकी मोठी, माझ्या माऊलींचा अधिकार इतका मोठा, जठर अग्नीचे हुकूम केला, जठर अग्नी प्रकट झाला. पाठीवरती मांडे भाजले, पाठीवरती मांडे भाजले, अधिकार मोठा होता माझ्या माऊलींचा. इतकंच नव्हे तर एका दिवशी गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर आळंदीकरांनी त्यांना भिक्षा तर दिली नाही, त्यांचं पीठ मातीमोल केलं. रडत रडत माझी माऊली घरी आली, दुःखी कष्टी होऊन झोपेचं दार बंद केलं आणि रडत होते माझी माऊली. एवढ्याशा मुक्ताईनं यावं, त्या झोपडीच्या ताटीवरती थाप मारावी आणि म्हणावं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताईने जर ज्ञानदादाला उपदेश केला नसता ना, तर आज ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान आपल्या समंत विश्वाला अभ्यासाला मिळालं नसतं. आणि लोकांनी म्हणावं, महिलांनी कीर्तन करू नये का, हा गैरसमज. अरे एवढ्याशा मुक्ताईनं ज्ञानदादाला उपदेश केला म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली. अरे माझ्या जनाबाईने सांगावं, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विश्वमौली गणवयांना ज्ञानात तू अजून कच्चायस, नाम्यात तू अजून कच्चायस, हा अधिकार माझ्या जनाबाईचा होता, हा अधिकार माझ्या मुक्ताबाईचा होता. आणि बहिणाबाईने म्हणावं, ज्ञानदेवी रचना पाया, संत कृपा झाली, इमारत खरा आली, हे माझ्या बहिणाबाईने सांगावं. हा अधिकार जर कोणी दिला असेल तर जो श्रंत वारकरी संप्रदाय ना, तो संप्रदायाने हा
अधिकार महिलांना दिलाय. महिलांनी कीर्तन करू नये हा अधिकारच नाही कोणाला म्हणण्याचा, कारण हा अधिकार संतांनी आम्हाला दिलाय, नवे नवे वारकरी संप्रदायाने आम्हाला दिलाय. ताटीवरती थाप मारावी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो योगी पावन मनाचा साहित अपराध धनाचा संत तोची जाणार जमी वया क्षमाचा मागणी. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलींनी ताटीचं दार उघडावं. अहो माऊली, तुम्ही जर आतमध्ये बसून राहिली तर या विश्वाचं कल्याण कोण करेल? या जगताचं कल्याण कोण करेल? तुम्हाला या विश्वाचं कल्याण करायचंय. माऊलींच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. माऊलींनी ताटीचं दार उघडलं आणि लक्षात आलं की आपला जर असा छळ आपण सहन करत राहिलो ना तर हा छळ कधी थांबणार नाही. ज्यांनी आपल्या माता पित्यांना न्याय दिला 6 महिन्यापूर्वी, आपण त्यांना जाऊन विचारून जा की छळ थांबवले म्हटले होते ना. माऊलींनी आळंदीवरून निघावं, पैठणला यावं, पैठणच्या धर्म मार्तंडांना विचारावं ज्यांना 6 महिन्यापूर्वी तुम्ही न्याय दिला. 6 महिन्यापूर्वी ज्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतला त्या विठ्ठल पंथांची आम्ही लेकरं. ज्यांना तुम्ही न्याय दिला त्यांचा हा ज्ञानदाता आहे, त्यांचा हा निवृत्तीदाता आहे, त्यांचा सोपान दादा आहे, त्यांची ही एवढीशी मोठाई आहे. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावं, आम्हाला दुसरं काही नको. समाजामधला छळ थांबावा इतकीच आमची विनंती. परंतु कुठल्याही धर्म मार्तंडांनी त्यांची विडंबना करावी, सांगावं अरे जो अपराध या विश्वात कोणी केला नाही असा अपराध तुमच्या माता पित्यांनी केला. न्याय तरी कसा द्यावा? न्याय तरी कसा द्यावा? विडंबना करावी माऊलींची. आणि माऊलींना धर्म मार्तंडांनी म्हणावं, तुझं नाव ज्ञानदेव आहे ना? तुझा आत्मा आणि जनावराचा आत्मा एकच आहे ना? हा रस्त्याने चाललेला जो रेडा आहे ना, त्या रेडाचं नाव सुद्धा ज्ञानदेव आहे. सांग, तू जसा वेद जाणतो, तू जसा वेद बोलतो तसा हा रेडा वेद बोलेल का? माऊलींनी सांगितलं का नाही बोलणार? फक्त त्याचं आणि माझं शरीर वेगळं आहे, परंतु त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे. का नाही बोलणार? मग लाव त्यांना वेद बोलायला. तो रेडा दरबाराच्या समोर आणला धर्म मार्तंडांनी आणि माझ्या माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावरती जसा हात ठेवला वेदाच्या रोजच्या, तो घडा घडा बोलायला लागला. हा अधिकार माझ्या माऊलींचा होता. अक्षरशः सगळे पैठणकर माऊलींच्या चरणावरती लोटांगण घालू लागले. हे सर्वसामान्य नाहीये हा मुलगा. लक्षात आलं पैठणकराच्या. आणि त्या दिवशीपासून माझ्या विश्व माऊली तनुप्रायांनी श्रीमद भगवद्गीतेवरती प्रवचन करायला सुरुवात केली. पैठणमध्ये 6 महिने प्रवचन केली. 6 महिन्यानंतर निवृत्ती दादाने आणि मुक्ताईने सांगितलं ज्ञानदेवांना, गंगा जशी वाहताना चालली असते, गंगा जशी वाहते तिचा फायदा त्याच्यामध्ये असतो, तसं साधूने एका जागेवर थांबू नये. तुमचा अधिकार सामान्य नाहीये. आणि मग माऊलींनी पैठणकरांचा निरोप घ्यावा. चालू त्या ठिकाणी प्रवचनामध्ये पैठणकरांचा निरोप घेतला. ढस तसा पैठणकर रडताय. एका अलौकिक असणाऱ्या साधूला आज आपण मुक्तो होते हे त्यांच्या लक्षात आलं. माऊली पैठणवरून निघाले. नेवासा गाव लागला. मजल करत आळंदीला निघाले. जात असताना रात्र झाली होती. नेवासा नावाचं गाव लागलं आणि त्या गावामध्ये विचार केला. रात्रीचा पाऊस चालू होता. विचार केला रात्रभर आश्रयाला कुठं थांबावं. मंदिर तर आपल्याकरता बंद आहे. हिंदू लोक तर आपल्याला जवळ करत नाही. गावाच्या बाहेर एक मस्जिद होती मायबापाने. त्या मस्जिदीमध्ये माझे विश्व माऊली नानोबाई गेले. त्या मस्जिदीमध्ये एक काजी होता. काजीने विचारला, आप कौन है? हम हिंदू है तो यहाँ किस लिए आए हो? मंदिर में जाओ. ये मस्जिद में किस लिए आए हो? सांगितलं, आम्ही आळंदीला चाललो. आमच्या अंगावरचे कपडे ओले झालेत. रात्रभर इथं आश्रयाला थांबू आणि सकाळ झाली की आम्ही निघून जाऊ. रात्रभर आम्हाला आश्रय द्या. ये मस्जिद मुस्लिम की है, यहाँ मुस्लिम के अलावा कोई ठहर नहीं सकता. त्यावेळेला मौलींनी एकच वाक्य वापरलं. सांगितलं, क्या मस्जिद सिर्फ मुस्लिम की ही हो सकती, हिंदू की नहीं हो सकती? सिर्फ मुस्लिम की हो सकती है. त्यावेळेला सांगितलं काजीनं, हा ही फक्त मुस्लिमांची आहे, इथं हिंदू येऊ शकत नाही. अहो रात्रभर थांबू द्या आम्हाला, आमच्याकडे बदलण्याकरता कपडे नाही. ऐकलं नाही काजी साहेबानं. आणि मग माझ्या माऊलींना त्या दगडा मातीच्या मस्जिदीला प्रश्न विचारला. सांगितलं, ये खुद बताए की हिंदू की है या मुस्लिम की. आणि त्या मस्जिदीला प्रश्न विचारला, ए मस्जिद आप किसकी हो?
ज्या वेळेला प्रश्न विचारला त्याच वेळेला त्या दगडा मातीच्या मस्जिदीमधून उत्तर आलं. 3 वेळा आवाज झाला, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ. काजीच्या लक्षात आलं हा अधिकार सामान्य नाहीये. काजी त्या ठिकाणी लोटांगण भरू लागला आणि त्याच मस्जिदीमध्ये माझ्या विश्वमौली नवऱ्यांनी खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी लिहिली. लक्षात घ्या, लोक सांगतात, पण हा अज्ञानपणा आहे बरं का. लोक सांगतात की हेमाडपंथी मंदिरामध्ये माझ्या मौलीने ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु बारीक जर अभ्यास केला ना तर ज्या मस्जिदीमध्ये त्या काजीनं लोटांगण घातलं होतं ना मौलींच्या पायावरती, त्याच मस्जिदीमध्ये खांबाला पाठ देऊन माझ्या मौलीने ज्ञानेश्वरी लिहिली. अरे कोणाकडून लिहिली? सच्चिदानंद बाबा. मेलेल्या माणसाला जिवंत करून माझ्या मौलीने ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु आपली शोकांतिका वेळी आपण जिवंत असून ती ज्ञानेश्वरी वाचत नाही. मेलेल्या माणसाला जिवंत करून आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी रचला आणि म्हणून बहिणाबाई म्हणतात. म्हणून बहिणाबाई एका अभंगाद्वारे म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया. सगळी नाथ परंपरा येऊन थांबते ती माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांपाशी. ज्यांनी हा अभंग रचला, ज्यांनी या अभंगामध्ये गुरु परंपरेचं वर्णन केलं, नाथ संप्रदायाचं वर्णन केलं, खऱ्या अर्थाने ही परंपरा माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांपर्यंत आली आणि विश्वमौली ज्ञानोबरांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा पाया रचला. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की विश्वमौली ज्ञानोबा हे नाथपंथी सुद्धा होते. म्हणजे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा काही वेगळा नाही. म्हणून अभंगाचं चिंतन तुमच्या समोर अल्पभाव अल्पमतीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला बघा. या ठिकाणी जाता जाता एकच सांगेन, देव देश धर्माविषयी जागृत राहा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवलाय तो धर्म निभवण्याचा प्रयत्न करा, कारण आपली संस्कृती आपल्याला सुंदर असा धर्म शिकवते बघा. आपल्या संस्कृतीने देवाचा धर्म सांगितला, संतांचा धर्म सांगितला, माणसाचा धर्म सांगितला. मी तुम्हाला देवाचा धर्म सांगणार नाही, संतांचा धर्म सांगणार नाही, फक्त माणसाचा धर्म शिकवते बघा. शेवटी माझ्या कीर्तनातून एवढा संदेश घेऊन जा. आपल्या संस्कृतीने आपल्याला धर्म शिकवला. काय सांगितलं आपला धर्म? साने गुरुजी आपल्याला धर्म शिकवतात. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, असं सांगितलं का धर्म? झोपल्या का काय माग बसलेले? खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालाव्या, असं सांगितलं का? नाही. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकच असे निघालेत मायबाबांनो, मास्क जमानाला, मास्क यूज अँड थ्रोचा, ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात ना, त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात हो. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसांचा वापर काय करायचा तेवढा करा. माणसं थ्रो करू नका, माणसं टाकून ठेवू नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं जीवनात फार महत्वाची असतात बघा. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. ती माणुसकी जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं एकदा मातीआड गेली ना, ती माणसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कितीतरी लोक डॉक्टरांना विनंती करत होते. कुणी म्हणत होतं माझ्या भावाला वाचवा, कुणी म्हणत होतं माझ्या आईला वाचवा, कुणी म्हणत होतं माझ्या दादांना वाचवा, परंतु वाचवता आलं का? नाही वाचवता आलं. एकदा का माणसं निघून गेली ना, ते माणसं तुमच्या आयुष्यात कधीच मिळू शकत नाही. म्हणून माणसं जपायला शिका. देव देश धर्माविषयी जागृत राहा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा.
आपल्या संस्कृतीने आपल्याला जो धर्म शिकवलाय खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी सांगतात एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करा. मग सासूने सुनेवरती प्रेम करावं, सुनेने सासूवरती प्रेम करावं. बाप तर मुलावरती प्रेम करतच असतात, परंतु मुलांनी बापावरती प्रेम करावं. एकामेकावरती प्रेम करून आपलं जीवन समर्पित करावं. कारण प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. जीवनामध्ये प्रेमाशिवाय समाधान नाही. म्हणून देवदेश धर्माविषयी जागरूक व्हा आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेला धर्म निभवण्याचा प्रयत्न करा. ज्या अर्थी आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते त्या अर्थी आपली संस्कृती महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. शिवजन्माच्या या ठिकाणी पायथ्याला तुम्ही जुन्नर तुमचा तालुका आहे म्हणून तुम्हाला सांगते बघा आपली संस्कृती किती महान आहे. लक्षपूर्वक ऐका. पतीला दृष्टी सुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, पतीला दृष्टी सुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृत्त वाहिनीच्या तोंडात आपली मंडी देतात. संत रामदेव पुत्रा कोरडी कोणी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणारा समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई राई एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतके महान आपली संस्कृती, इतका महान आपला देश, त्या देशाचं वर्णन आपण एका शब्दात करू शकतो. किती पावणे सांगू तुम्हाला. आपली संस्कृती, आपली भूमी ती तर प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मोरपिसाने रंगलेली आहे. गंगामाईच्या पाण्यानं पवित्र झालेली आहे. भगवान शिवशंकराच्या दगडूनं रोमांचित झालेली आहे. हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलंय. उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिले. लक्ष्मीनं तिला लावण्य दिलं. निर्भीड अरण्यांनी तिला शृंगारले. अशी सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयात वसवणारी, शीलवंताला सखा मानणारी ही भूमी संतांची भूमी आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय तिचं वर्णन करत असताना म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. इतका पावन आणि पुनीत आपला देश आहे. म्हणून खरोखर आपल्याला अभिमान असावा की आपण या भूमीमध्ये जन्माला आलो. आपलं भाग्य, परम भाग्य की आपण भारतात जन्माला आलो. त्याहून मोठं भाग्य की आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो. भरतखंड नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्याहून मोठं भाग्य की महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो. त्याहून मोठं भाग्य की साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. आणि त्याहून मोठं भाग्य सांगू तुम्हाला, तुमचं भाग्य ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, नवे नवे ज्या भूमीमध्ये श्री संत चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली त्या भूमीमध्ये तुम्ही जन्माला आलाय. एक वाक्य सांगू तुम्हाला, आमच्या गावाकडे कोरोनाच्या काळामध्ये एक मुलींचे स्टेटस असायचे बघा. आमच्या गावाचं नाव कानगाव आहे दौंड तालुक्यामध्ये. आणि त्या गावामध्ये त्या मुली स्टेटस ठेवायच्या नशीब लागतं कानगाव मध्ये जन्माला यायला. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. नशीब लागतं कानगाव मध्ये जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाहीत ना त्यांना देव दुसरी संधी देतो कानगावची सून व्हायला. परंतु मला असं वाटतं इथं बसलेल्या जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येकाने म्हणावं नशीब लागतं या जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला यायला. लक्षपूर्वक ऐका. नशीब लागतं या जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाहीत ना देव त्यांना दुसरी संधी देतो या जुन्नर तालुक्याची जी भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि कानिफनाथांच्या पदस्पर्शाने पावन झाली त्या भूमीची सून व्हायला. आणि म्हणून या भूमीकरता आपला काहीतरी त्याग, आपलं काहीतरी समर्पण असलं पाहिजे. जसा त्याग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाकरता केला, जसा त्याग माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी या देशाकरता केला, जसा त्याग माझ्या भगतसिंग राजगुरू यांनी या देशाकरता केला. अरे काय त्याग होता त्यांच्या जीवनातला. भगतसिंगांच्या जीवनातलं बलिदान सांगू तुम्हाला. अरे वयाच्या 21व्या वर्षी त्यांना फासावरती चढवायचं होतं. लक्षपूर्वक ऐका. एक 2 मिनिटात त्यांच्या जीवनातलं बलिदान सांगते तुम्हाला. वयाच्या 21व्या वर्षी फासावरती चढवायचं होतं म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवलं गेलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणी वयाच्या 21व्या वर्षी फाशी 3 दिवसावरती आली होती. फाशी 3 दिवसावरती आली
अखेर फाशी 2 दिवसावर आली. नंतर फाशीचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी भगतसिंगांची आई भगतसिंगांना भेटण्याकरता गेली. भेटण्याकरता गेल्यानंतर भगतसिंगांची ती जेल मधली अवस्था पाहिली आणि भगतसिंगांची आई भगतसिंगांना म्हणते, अरे भगत, थोड्या वेळानं तू फासावरती जाणार आहे. फाशीचा दिवस उजाडलाय. डोळ्यामध्ये पाणी आईच्या पाहिलं आणि भगतसिंग आईला सांगतायत, माँ तू शूरों की माँ है, माँ तू वीरों की माँ है. शूरों की माँ कभी रोती नहीं, वीरों की माँ कभी रोती नहीं. रोना नहीं माँ, रोना नहीं. अरे काय तर आहे त्यांच्या जीवनात. रोना नाही माँ, रोना नाही. भगतसिंग आईला सांगतायत आणि आईला सांगितलं, आई तुला काय रडायचंय ना ते आता रड. ज्या वेळेला थोड्या वेळानं मला फासावरती चढवायचंय ना त्यावेळेला तू रडू नकोस आई. कारण मी फासावरती जात असताना तू जर रडलीस ना तर या मातेकरता झालेलं माझं बलिदान व्यर्थ ठरेल. या मातेकरता दिलेलं मी समर्पण व्यर्थ ठरेल. तुला काय रडायचंय ते आता रड. आई भगतसिंगांना भेटली. आई असते बघा. भगतसिंगांच्या डोळ्यात पाणी आलं. आई रडत रडत घरी निघून गेली आणि थोड्या वेळानंतर जेलर त्या ठिकाणी त्यांना घेण्याकरता आले. ज्या वेळेला भगतसिंगांना जेलर घेण्याकरता आले ना त्यावेळेला अक्षरशः त्या ठिकाणी भगतसिंग व्यायाम करत होते. मायबापांना भगतसिंगांची ती व्यायाम करतानाची अवस्था जेलरनी पाहिली आणि जेलर भगतसिंगांना म्हणतोय, अरे भगत, थोड्या वेळानं तुला फासावरती जायचंय. थोड्या वेळानं तुझं त्या ठिकाणी बलिदान या मातेकरता होणार आहे. तू व्यायाम कशा करता करतोय. त्यावेळेला भगतसिंगांनी दिलेलं उत्तर ऐका. इथं बसलेल्या प्रत्येकानं हे भगतसिंगांनी दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. तुमच्या अंतःकरणातील देशभक्ती जागे करतील हे शब्द. भगतसिंग म्हणतात, खरंय जेलर तुमचं. ऐका ना जेलर, खरंय तुमचं शरीर हे जगण्याकरता लागतं आणि व्यायाम हा शरीराकरता लागतो. थोड्या वेळानं मी जाणार आहे. व्यायाम कशा करता पण ऐका ना, मी जेव्हापासून लहानपणापासून पाहत आलोय, माझी आई आहे ना देवघरातल्या देवांची पूजा करते. रोज सकाळी माझी आई देवघरातल्या देवांची पूजा करते आणि टोपली भर फुलं पूजेकरता घेऊन येते. ज्या वेळेला आई टोपली भर फुलं घेऊन येते ना जेलर, सगळे फुलं त्या टोपलीतले देवाला वाहते माझी आई. त्या टोपलीतलं एक सुंदर ताजं टवटवीत कोमल असं फुल बाजूला काढते आणि ते फुल त्या देवाला वाहते. ऐका ना जेलर, माझ्या आईचा देव हा देवघरातला दगडातला देव आहे जेलर. पण ऐका ना जेलर, माझा देव ही भारत माता आहे. म्हणून या भारत मातेकरता मला जायचंय ना, सुंदर बनून जायचंय, ताजं बनून जायचंय, टवटवीत बनून जायचंय. काही त्याग आहे, काही समर्पण आहे. म्हणून मला असं वाटतं आपलं जगणंही या देशाकरता असावं आणि मरणही या देशाकरता असावं. बघा,
वा, क्या बात आहे. तर असो अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय बघा. आपली वेळ संपत आलेली. अभंगाचा भावार्थ अल्पभाव अल्पमतीप्रमाणे तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. कारण तुमच्या माहिती करता सांगते, या ठिकाणी या नारदाच्या गादीवरती मी उभी आहे त्याचं कारण फक्त माझा बाप आहे बघा. कारण मी काही कुठल्या संस्थेमध्ये शिकलेली नाही. फक्त मला एक फार मोठ्या महात्म्याचं सानिध्य लाभलं. माझं माहेर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये सालेवडगाव म्हणून गाव आहे. तिथे स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी अगदी मी लहान असताना 4थी मध्ये असताना ते आमच्या गावामध्ये आले आणि माझं बालपण त्यांच्या सानिध्यामध्ये गेलं. परिणाम मी कीर्तनकार झाले. कारण ही जी सगळी कृपा आहे ही फक्त त्या माझ्या गुरुवर्यांची स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी. बघा या नाथ परंपरेमध्ये भरपूर आखाडे असतात. गिरी परंपरा, पुरी परंपरा, त्या परंपरेतले ते पुरी परंपरा त्यांची होती. आणि मला असं वाटतं आज या नारदाच्या गादीवरती ज्या ठिकाणी आतापर्यंत महिलेचं कीर्तनच झालं नाही त्या गादीवरती कीर्तन करण्याचं परमभाग्य, मी परमभाग्य शब्द वापरते बरं का. परमभाग्य शब्द आपण कधी वापरतो बघा, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते आणि दुःखाची निवृत्ती होत असते त्यावेळेला आपण परमभाग्य शब्द वापरत असतो. आणि हे मी माझी परमभाग्याची गोष्ट समजते. कारण या गादीवरती महिलेला अधिकार नाही, या गादीवरती महिलेचं कीर्तन आतापर्यंत झालं नाही. परंतु मला असं वाटतं त्या पुरी परंपरेतले माझे गुरुवर्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आलेली असावी असं मला वाटते. कारण ते फार मोठे महात्मे होते बघा. आमच्या भागामध्ये तिकडे राहुरी साईडला जरी तुम्ही गेलात त्यांचं नाव घेतलं तरी लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इतका आदर त्यांच्याबद्दल लोकांना होता. आणि वडिलांची इच्छा होती म्हणून खऱ्या अर्थाने या नारदाच्या गादीवरती उभे, कुठल्या संस्थेमध्ये शिकलेली नाही म्हणून मी तुमची माफी मागितली. तसा चुकूनही माझ्याकडून चुकीचा शब्द जात नाही बरं का. तुम्ही युट्यूबला माझं नाव सर्च करा, अनेक कीर्तन येतील. परंतु चुकूनही चुकीचा शब्द जात नाही. परंतु तरी सुद्धा गेला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. जाता जाता एकच सांगेल, देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि आपल्या घरातले आपले जे 2 देव आहेत ना त्या देवांची सेवा करायला कधी विसरू नका. कारण आपल्या घरातले ते 2 देव आहेत. एक म्हणजे आपली आई आणि दुसरं म्हणजे आपला बाप. ज्या घरातली आई जिवंत आहे ना त्याला दर्शनासाठी काशीला जाण्याची गरज नाही. आणि ज्याच्या घरातला बाप जिवंत आहे ना त्याला दर्शनासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. त्याची आईच ही त्याच्यासाठी काशी आहे आणि त्याचा बापच त्याच्यासाठी देव आहे बघा. कारण मी तुम्हाला हे का सांगते, माझ्या कीर्तनामधून मायबाप सांगण्यामध्ये वेळ घालावा किंवा मनोरंजन करावं हा माझा उद्देश नाहीये. परंतु याच्यातून एक जरी व्यक्ती सुधारला ना तरी सुद्धा माझं कीर्तन सार्थकी लागेल बघा.
कारण माझ्या वडिलांची इच्छा होती माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, आणि त्या वडिलांच्या इच्छेपोटी आज या नारदाच्या गादीवरती उभी आहे. फक्त त्या मेलेल्या बापाचं स्वप्न मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचंय. कारण सांगू तुम्हाला, ज्या दिवशी माझा बाप या जगातून गेला ना, त्या दिवशी त्या पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला होता बघा. पिंडदानाच्या वेळेला संकल्प करतात, दशक्रिया विधीच्या वेळेला तुमच्या इकडे करत असतील. त्या दशक्रिया विधीच्या वेळेला पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला. माझा बाप जगात नव्हता आणि मी म्हटलं, नाना, नाना म्हणायचे मी माझ्या वडिलांना, नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने सांगू तुम्हाला, माझं कीर्तन समाजाला आवडेल नाही आवडेल, परंतु त्या माझ्या बापाला आणि भगवान पंढरीश पडवंग परमात्माला जरी कीर्तन आवडलं ना, तरी माझं कीर्तन सार्थक झालं बघा. कारण फक्त त्यांच्या इच्छेपोटी आज या नारदाच्या गादीवरती उभी. आणि मी या जगतामध्ये, या विश्वामध्ये, या महाराष्ट्रातली एकमेव कीर्तनकार अशी आहे की मी स्वतःला फार भाग्यवान समजते. का समजते सांगू? विश्वमौली नानोऱ्यांच्या कृपेने, माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, मात्या पित्यांच्या पुण्याने मी कीर्तनकार झाले. नवे नवे कीर्तनकार होऊन त्या मात्या पित्यां इतकं प्रेम करणारी माणसं मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाली. कोण आहेत ती माणसं सांगू तुम्हाला? या ठिकाणी बसलेले देशमुख काका, निलेश भाऊ, त्याचप्रमाणे त्यांच्या ताई असतील. अगदी माझ्या मात्या पित्याने इतकं प्रेम त्यांचं माझ्यावरती. काल रात्री फोन केला आणि असंच काहीतरी विषय निघला. बोलता बोलता काका मला म्हटले, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत बाप नसल्याची जाणीव आयुष्यात कधीच होऊ देणार नाही. आणि सांगू, ज्याच्या जीवनातला बाप जातो ना माई बापांना, तो भेटलेल्या किंवा दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो त्याचा बाप शोधत असतो. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या ज्या वेळेला बापा इतकं प्रेम करणारी माणसं जीवनात मिळतात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी भाग्यवान समजते स्वतः. आणि ज्याच्या जीवनातली आई जाते ना, तो व्यक्ती प्रत्येक महिलेमध्ये त्याची आई शोधत असतो. म्हणून जोपर्यंत ते मायबाप घरामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत त्या मायबापाची सेवा करा. कारण मायबाप गेली ना एकदा, तिथे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कितीही मागितली तरी परत मिळत नाही बघा. म्हणून सांगून जाईल तुम्हाला, बाप समजायला इतका अवघड आहे, इतका अवघड आहे. तो जिवंतपणे कधी समजत नसतो, बाप कधी जिवंतपणे उमजत नसतो बघा. थांब द्या. उरमती माया त्याच्या कॅमेरा तिकडे फिरवा. उरमती माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात जिजू जिजू ताराचा गारा वटाने हात दरी
माईबापांनो, सांगू तुम्हाला, प्रेमाची सावली देणारं झाड आई असली तरी त्या झाडाप्रमाणे खंबीर उभा असणारा आपला बाप असतो. अरे मायेचा सागर आई असली तरी त्या विशाल सागरा एवढा प्रेम करणारा आपला बाप असतो. स्वप्न पाहणं आईनं शिकवलं असलं तरी त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याकरता जो रात्रंदिवस काबाड कष्ट करतो ना, तो आपला बाप असतो. अरे झोप आईच्या खुशीमध्ये येत असली तरी शांत झोप लागावी म्हणून रात्रंदिवस जीवाचा आटापिटा जो करतो ना, तो आपला बाप असतो. आणि तो समजायला फार अवघड असतो. म्हणून सर्वांच्या चरणावरती एकच विनंती करेल, नेहमी असता संयमांचे घाट, वाहत नाही तश्रूंचे पाठ, प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाचे झालर, पण मणी वाहतो पुत्रांविषयी प्रेमाचा सागर. वणवण होते पोरीच्या लग्नासाठी, उंबारटे जिजवतात ते चांगल्या स्थळासाठी, नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी, कधीही जगत नाही ते केवळ स्वतःसाठी. प्रतीक असतं धैर्याचं, त्यागाचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं. जिवंतपणे त्या मायबापाचं चरण स्पर्श करा. गेल्यानंतर फोटोला हार तर सगळेच घालतात, गेल्यानंतर दशक्रिया विधी, पिंडदान, वर्ष श्राद्ध विधी सगळ्यांनाच करावे लागतात, परंतु जिवंतपणे त्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करावं, याचा इतका आनंद त्या मायबापाला दुसरा कोणता नसतो. माझं प्रामाणिक मत इतकंच आहे, जे दुःख माझ्या जीवनातलं ना, ते दुःख तुमच्या जीवनातलं नसावं. माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं, तुम्ही जिवंतपणे त्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करा. कारण ज्या दिवशी मायबाप आयुष्यातून निघून जातात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होतं ना, आणि पाहायला ते नसतात, त्यावेळेला माणसाची अवस्था कशी असते सांगू. जशी विश्वमौली दानवरायांची अवस्था आहे. विश्वमौली दानवराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ लिहिला, परंतु या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठल पंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसं हे सगळं विश्व पाहण्याकरता आज माझ्या जीवनामध्ये मला पैसा, संपत्ती, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी जीवनामध्ये मिळाल्या, परंतु हे सगळं विश्व पाहण्याकरता माझा बाप जिवंत नाही ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं मायबापांनो. म्हणून जिवंतपणे त्या मायबापाची सेवा करा. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपली वेळ संपलेली, थोडा वेळ तुमचा जास्त घेतला त्याच्याबद्दल तुमची क्षमा मागते, कारण सुरुवातीला थोडा चालीमध्ये वेळ गेला, म्हणून तुमचे समाधान होणं गरजेचं आहे. बघा, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या गादीवरती महिलाचं कीर्तन झालं, ते असणारे चेअरमन भाऊसाहेब दादा भांबेरे, त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे निलेश भाऊ असतील, ज्यांच्या अट्टहासामुळे कायम या भागामध्ये येणं असतं, ते आमचे निलेश भाऊ. त्याचप्रमाणे देशमुख काका, त्यांच्याही चरणावरती विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी कार्यक्रमाला साथ केली, ते असणारे सर्व टाळकरी वृंद, मृदुंगाचार्य, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य. त्याचप्रमाणे या ठिकाणी विनेकरी बाबा असतील, चौकदार काका असतील. त्याचप्रमाणे आम्ही या भागामध्ये आल्यानंतर अगदी लहान बहिणीसारखं ज्या माझ्यावरती प्रेम करतात, त्या असणाऱ्या आमच्या निलेश भाऊंच्या मिसेस ताई, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे माझ्या आईसाहेब, ज्यांच्या पुण्याईला मी कार्यक्रम करते, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करते, म्हणजे त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली नसती तर आज या नागदाच्या गादीवरती मी उभी नसते. ते असणारे माझे पतिदेव, त्यांच्याही चरणी विनम्र भावाने वंदन करून झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी श्री संत चैतन्य काणेनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर
सपत्नीक समोर यायचे चला